नमस्कार मंडळी, क्लासिक कलाकारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्सव सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या दिमाखात साजरा झाला। त्यानिमित्ताने देशभर सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले दिसते। त्याचेच औचित्य साधून कणकवली नगरीमध्ये श्री राम भक्तांनी प्रभू श्री रामांचा अभिषेक उत्सव सोहळा आयोजित केला होता। त्याचीच काही क्षणचित्रे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला बघूया। हरे कृष्ण। तर मंडळी, या कार्यक्रमासाठी इकडे छान प्रभू श्री रामाची वेशभूषा तसेच लक्ष्मणाची, सीतेची, हनुमानाची वेशभूषा साकारून श्री राम भक्तांनी पदयात्रेप्रमाणे सोहळा कणकवली नगरीत आयोजित केला होता। मध्ये मध्ये राहता नको। कणकवलीमध्ये वसलेल्या या सुंदर राम मंदिरातून उत्सव यात्रेची सुरुवात करून कणकवली नगरीत फिरून मग इथेच याची सांगता असा हा कार्यक्रम ठरलेला होता।
तर अशा प्रकारे दाक्षिणात्य प्रकारचे पारंपरिक भजन, प्रभू श्रीरामांची वेशभूषा साकारून उत्सव यात्रा कणकवली नगरीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. त्यामध्ये महिलांनी तसेच लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. कोकणात दशावतारी नाटकांमध्ये देवदेवतांची जशी हुबेहूब वेशभूषा साकारली जाते, अगदी तसेच काहीसे केल्यामुळे या उत्सव यात्रेला रामायणासारखे दैवी स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येकजण या वेशभूषा केलेल्या व्यक्तींसोबत आपला स्वतःचा फोटो काढण्यात व्यस्त होते. एकंदरीतच देशभर सगळ्या शहरांमध्ये अयोध्येतील कार्यक्रमाप्रमाणेच प्रभू श्री रामनामाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. अनेक वर्षांच्या दशकांच्या संघर्षांनंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांचं भव्य मंदिर अयोध्या नगरीमध्ये साकारलं गेलं आणि त्यामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली. हा तमाम भारतीयांसाठी खरंच एक आनंदाचा क्षण ठरला. अनेक वाईट दुःखद प्रसंग घटना घडल्यानंतर तो सुवर्ण क्षण आला आणि एक जाज्वल्य लोकभावना साकार झाली. त्यामुळे सगळेच भारतीय आपापले राजकीय मतभेद विसरून प्रभू श्री रामांच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. आता या व्हिडिओपुरतं इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी, मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद.